तुम्हाला माहित आहे का, या साध्या कच्च्या कांद्यामध्ये, ज्याला तुम्ही रोज तुमच्या सॅलडमध्ये दुर्लक्षित करता, तुमच्या आरोग्यासाठी कितीतरी फायदे लपलेले आहेत? होय, कांद्यामध्ये अनेक आश्चर्यकारक गुणधर्म आहेत जे आयुर्वेद आणि नवीनतम विज्ञान देखील मान्य करतात. पहा, कच्चा कांदा ही एक मूलभूत गोष्ट आहे जी प्रत्येक घरात सहज उपलब्ध होते. पण तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की प्राचीन आयुर्वेद आणि युनानी औषध या दोन्हीमध्ये याचा वापर एका शक्तिशाली औषधाप्रमाणे केला जातो, एका औषधाप्रमाणे वापरला जातो. आता तुम्ही म्हणाल की औषध, तेही कांदा, हे कसे शक्य आहे? होय मित्रांनो, आयुर्वेदात याला गरिबांचे अमृताचे औषध म्हटले गेले आहे, म्हणजे स्वस्त, सहज उपलब्ध आणि फायद्यांच्या बाबतीत उच्च दर्जाचे. तर काय आहेत हे फायदे? विज्ञान आणि आयुर्वेद याबद्दल काय सांगतात? आपण ते कशा प्रकारे खावे आणि कोणत्या गोष्टींची काळजी घ्यावी, आज आपण हे सर्व काही स्पष्ट करूया, पण एकामागून एक संपूर्ण तपशिलात. त्यामुळे व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत नक्की राहा. आयुर्वेदाच्या भाषेत कांद्याला वात संतुलित आहार मानले गेले आहे, म्हणजे हे शरीरातील सांधेदुखी, अशक्तपणा आणि ताण कमी करते. सोप्या भाषेत सांगायचे तर हे तुमची ऊर्जा आणि ताकद नैसर्गिकरित्या वाढवते. खरं तर आयुर्वेदात कांद्याला वाजीकर म्हटले गेले आहे. वाजीकर याचा अर्थ आहे की हे लैंगिक शक्ती वाढवते. आयुर्वेदिक ग्रंथांनुसार नियमित कांद्याचे सेवन केल्याने शारीरिक शक्ती, भूक आणि पचनशक्ती वाढू लागते आणि पुरुषांमध्ये शुक्राणूंची संख्या वाढण्यासही मदत मिळते. आयुर्वेदिक दृष्टिकोनातून कांदा एक बहुउद्देशीय औषधीप्रमाणे काम करतो. उदाहरणार्थ, जर कोणाला कानदुखी असेल तर ती बरी करण्यासाठी ताज्या कांद्याच्या रसाचे 2 ते 3 थेंब कानात टाकल्यास कानदुखीत आराम मिळतो. खोकला आणि श्वास घेण्यास त्रास होत असल्यास कांद्याच्या पातळ स्लाइसेस तुपात मंद आचेवर तळून खाल्ल्यास कफयुक्त खोकला, दमा आणि थंडीमुळे बसलेला आवाज यांसारख्या समस्यांमध्ये आराम मिळू शकतो. आणि जर एखाद्या व्यक्तीच्या नाकातून रक्त वाहत असेल तर ते थांबवण्यासाठीही कांद्याचा ताजा रस नाकात 2-2 थेंब टाकल्यास खूप आराम मिळू शकतो. हा एक प्रकारचा घरगुती उपचार आहे. याव्यतिरिक्त कांद्याला रक्तशोधक आणि शरीराची रोगप्रतिकारशक्ती वाढवणारे देखील मानले जाते. आधुनिक विज्ञानाकडे पाहिल्यास ते सांगते की कांद्यामध्ये क्वेरसिटिन नावाचे एक विशेष अँटीऑक्सिडंट असते, जे तुमच्या शरीरासाठी अनेक प्रकारे फायदेशीर आहे. चला तर आधुनिक विज्ञानानुसार कांदा खाल्ल्याने आपल्याला कोणते फायदे मिळू शकतात ते एक एक करून तपशिलात पाहूया. कच्चा कांदा खाण्याचा पहिला फायदा तुमच्या हृदयाच्या आरोग्यासाठी आहे. कांद्यात आढळणारे क्वेरसिटिन रक्तदाब कमी करते आणि सूज घटवते, ज्यामुळे एकूण हृदयाच्या आरोग्यावर सकारात्मक परिणाम दिसून येतो. काही प्राथमिक चाचण्या हे देखील सूचित करतात की कांद्याचे घटक कोलेस्ट्रॉल कमी करू शकतात आणि ॲथेरोस्क्लेरोसिस देखील कमी करू शकतात. तथापि मानवांवर याचा संपूर्ण परिणाम समजून घेण्यासाठी अधिक संशोधनाची आवश्यकता आहे. परंतु प्राथमिक पुरावे हेच संकेत देतात की कांदा त्याच्या अँटीऑक्सिडंट्स आणि सल्फर संयुगेद्वारे आपल्या हृदयासाठी चांगले परिणाम देऊ शकतो. कांदा खाण्याचा दुसरा मोठा फायदा जो होऊ शकतो तो आहे कर्करोगाच्या प्रतिबंधासाठी. होय, कांद्यामध्ये असलेले काही फ्लेवोनॉइड्स कर्करोग विरोधी असतात. हे अँटीऑक्सिडंट संयुगे कर्करोगाच्या पेशींची वाढ थांबविण्यात मदत करू शकतात. खरं तर एका अभ्यासात हे देखील पाहिले गेले की कांद्याच्या अर्काने कोलोन कॅन्सर आणि स्तन कर्करोगाच्या पेशींना मारण्यात आणि त्यांच्या वाढीचा वेग थांबवण्यात खूप प्रभावी परिणाम दर्शविले. शास्त्रज्ञांचे मत आहे की कांद्यामध्ये क्वेरसिटिन आणि अँथोसायनिन असल्यामुळे त्याच्यामध्ये कर्करोगाशी लढण्याची शक्ती खूप जास्त असते. कांद्याचे सेवन मधुमेहासाठी देखील फायदेशीर ठरू शकते. कांद्यात आढळणारे सल्फर कंपाऊंड आणि क्वेरसिटिन तुमच्या शरीरात इन्सुलिन संवेदनशीलता सुधारण्यास आणि तुमच्या यकृतामध्ये साखर चयापचय सुधारण्यास मदत करू शकते. कच्चा कांदा खाण्याचा चौथा फायदा तुमच्या पचनसंस्थेसाठी आणि तुमच्या आतड्यांच्या आरोग्यासाठी होतो. मित्रांनो, तुम्हाला माहीत आहे की कांदा फायबरचा एक चांगला स्रोत आहे आणि त्यात विशेषतः प्रीबायोटिक फायबर आढळते. प्रीबायोटिक्स असे फायबर आहेत जे आपल्या आतड्यांमधील चांगल्या बॅक्टेरियाद्वारे खाल्ले जातात आणि त्यांच्यासाठी एक प्रकारचे अन्नाचे काम करतात. कांद्यामध्ये इनुलिन आणि फ्रक्टो ओलिगोसॅकराइड्स नावाचे प्रीबायोटिक घटक आढळतात, जे तुमच्या आतड्यांमध्ये आढळणाऱ्या फायदेशीर बॅक्टेरियाची संख्या वाढविण्यात मदत करतात. या चांगल्या बॅक्टेरियाद्वारे या फायबरचे तुकडे करून शॉर्टचेन फॅटी ॲसिड्स तयार केले जातात, जे आतड्यांच्या भिंती मजबूत करतात, सूज कमी करतात आणि शरीराची रोगप्रतिकारशक्ती वाढविण्यात आपली मदत करतात. म्हणजे ढोबळमानाने सांगायचे तर कच्चा कांदा खाल्ल्याने पोटाचे आरोग्य सुधारते आणि आपली रोगप्रतिकारशक्ती देखील मजबूत होऊ शकते. आयुर्वेदात देखील कांद्याला सौम्य रेचक मानले गेले आहे, जो बद्धकोष्ठता दूर करण्यास मदत करू शकतो. वैज्ञानिक दृष्टिकोनातून कांद्याचा आणखी एक मनोरंजक फायदा म्हणजे हाडांचे आरोग्य सुधारणे. कांद्याचे अँटीऑक्सिडंट्स आणि दाहक विरोधी संयुगे ऑस्टिओपोरोसिस पासून देखील संरक्षण देतात. अलीकडेच म्हणजेच 2024 मध्येच एका अभ्यासात असे आढळून आले की कांद्यात आढळणारे फ्लेवोनॉइड्स ऑस्टिओपोरोसिसच्या रुग्णांच्या हाडांची बोन डेन्सिटी सुधारण्यास मदत करतात. तर जर तुम्ही देखील नियमितपणे कच्चा कांदा खात राहिलात तर तुमच्या हाडांची कमजोरी कमी होऊ शकते आणि वाढत्या वयासोबत शरीरात येणाऱ्या कमजोरीपासून तुम्हाला संरक्षण मिळू शकते. कच्च्या कांद्यामध्ये मित्रांनो काही नैसर्गिक अँटीबायोटिक गुणधर्म देखील आढळतात.
खरं तर कांद्याची तिखट चव आणि अश्रू आणणाऱ्या वासामागे त्यात असलेले सल्फर कंपाऊंड्स असतात, जे बॅक्टेरियाला मारण्यात आणि त्यांची वाढ थांबविण्यात खूप उपयुक्त ठरतात. 2022च्या एका पुनरावलोकन अभ्यासानुसार कांद्यामधील क्वेरसिटिन एच. पायलोराई नावाच्या बॅक्टेरियाची वाढ रोखू शकते. हा एच. पायलोराई मूलतः तोच बॅक्टेरिया आहे जो पोटाचे अल्सर आणि काही प्रकारचे पोटाचे कर्करोग निर्माण करतो. म्हणजेच कच्चा कांदा खाल्ल्याने पोटाच्या संसर्गापासून काही प्रमाणात बचाव होऊ शकतो, खास करून जर तुम्हाला एच. पायलोराईचा संसर्ग असेल, जो खूप सामान्यपणे आढळतो. अशा परिस्थितीत तुम्हाला खूप मदत मिळेल. इतकेच नाही मित्रांनो, पोटासोबतच सामान्य संसर्गाशी लढण्यात देखील हे तुमची मदत करू शकते. आणि याच कारणामुळे पारंपरिक घरगुती उपायांमध्ये कांद्याचा उपयोग सर्दी, खोकला आणि फ्लूच्या हंगामात संसर्गापासून बचाव करण्यासाठी देखील केला जातो. कच्चा कांदा खाण्याचे अनेक मार्ग आहेत मित्रांनो. येथे मी तुम्हाला काही असे मार्ग सांगत आहे, ज्यामुळे तुम्ही तुमच्या आहारात कच्चा कांदा त्याचे पोषक तत्व नष्ट न करता सहजपणे समाविष्ट करू शकाल आणि खरं तर त्याचा आनंद देखील घेऊ शकाल. तर पहिला मार्ग आहे सॅलड किंवा कचुंबर म्हणून याचा वापर करणे. तुम्ही कच्चा कांदा बारीक चिरून टोमॅटो, काकडी आणि मुळासोबत कचुंबर सॅलडमध्ये मिसळून खाऊ शकता. अशा प्रकारे कच्चा कांदा थेट सहजपणे खाल्ला जाऊ शकतो आणि हे तुमची भूक नियंत्रित करण्यासोबतच तुम्हाला अनेक आरोग्य लाभ देखील देते. खरं तर आज आपण ज्या फायद्यांबद्दल बोललो ते सर्व अशा प्रकारे खाल्ल्याने तुम्हाला मिळू शकतात. दुसरा मार्ग आहे चटणी आणि रायता बनवून घेणे. कांद्यापासून लसूण कांद्याची चटणी आणि हिरव्या कोथिंबिरीची चटणी बनवून खाल्ली जाते, जी तुमच्या आरोग्यासाठी खूप जास्त फायदेशीर ठरू शकते. आणि जर तुम्हाला काहीतरी वेगळं पाहिजे असेल तर तुम्ही कांद्याचा रायता देखील बनवून खाऊ शकता. दह्यामध्ये बारीक चिरलेला कांदा, हिरवी कोथिंबीर, मीठ, मिरची मिसळून तुम्ही याचा रायता सहजपणे बनवू शकता आणि त्याचा आनंद घेऊ शकता. हे तुम्हाला चवदारही वाटेल आणि तुमच्या पोटासाठी देखील खूप चांगले राहील. तिसरा खूप लोकप्रिय मार्ग आहे सिरकावाला प्याज खाणे. मित्रांनो, कच्च्या कांद्याला व्हिनेगरमध्ये मीठ आणि थोडेसे मसाले घालून त्याचा एक प्रकारचा अचार तयार केला जातो, जो सामान्यतः आपल्याकडे ढाब्यांमध्ये, रेस्टॉरंट्समध्ये सिरकेवाली प्याज या नावाने प्रसिद्ध आहे. अशा प्रकारचा कांदा कच्चाही राहतो आणि त्याचा तिखटपणा देखील कमी होतो आणि म्हणूनच तो खाणे खूप सोपे आहे. चवदारही लागतो, जेवणाची चवही वाढवतो आणि तुमच्या पोटाला आणि तुमच्या आरोग्याला फायदाही देतो. आणि शेवटी तुम्ही कच्चा कांदा फक्त तुमच्या भाजीसोबत कापून देखील खाऊ शकता. ही एक पारंपरिक पद्धत आहे, ज्यामुळे कांद्याची थंडक आणि त्याचे पचन अनुकूल गुणधर्म यांचा पूर्ण फायदा तुम्हाला मिळतो. विशेषतः उन्हाळ्याच्या हंगामात अशा प्रकारे कांदा खाल्ल्याने उष्णता आणि लूचा प्रभाव देखील कमी होतो. तर सध्या उन्हाळ्याचा काळ असल्यामुळे तुम्ही हा उपाय वापरू शकता. मित्रांनो, कच्चा कांदा खाल्ल्यानंतर अनेकदा तोंडाला तीव्र वास येऊ लागतो. हे कमी करण्यासाठी तुम्ही कांदा चिरल्यानंतर त्याला चांगल्या प्रकारे पाण्याने धुवू शकता किंवा थोड्या वेळासाठी त्याला थंड पाण्यात भिजवून ठेवू शकता. असे केल्याने त्यातील काही सल्फर कंपाऊंड्स निघून जातात आणि चव थोडीशी नरम पडते. लक्षात ठेवा, कांदा चिरून लगेच खाणे तुमच्यासाठी सर्वात चांगले असते, कारण जास्त वेळ चिरलेला कांदा उघडा ठेवल्यास त्याचे ऑक्सिडायझेशन सुरू होते आणि त्याचे फायदे हळूहळू कमी होऊ लागतात. मित्रांनो, प्रत्येक गोष्ट प्रत्येकासाठी परिपूर्ण असेलच असे नाही. कच्चे कांद्यासोबत देखील हा नियम लागू होतो. तर जर तुम्हाला ॲसिडिटी किंवा गॅसची समस्या जास्त असेल तर कच्चा कांदा कमी खा किंवा खाऊ नका. जर तुमची कोणतीही शस्त्रक्रिया होणार असेल तर अशा वेळी जास्त कच्चा कांदा खाणे टाळा, कारण असे केल्याने रक्त पातळ होऊ शकते आणि तुम्हाला रक्तस्रावाचे प्रश्न होऊ शकतात. आणि जर कांदा खाल्ल्यानंतर ऑफिसमध्ये बसायचे असेल किंवा कोणत्याही मीटिंगमध्ये सामील व्हायचे असेल तर खात्री करा की तुम्ही त्यानंतर माउथ फ्रेशनर नक्कीच खा किंवा थोडीशी बडीशेप खा किंवा एक वेलची घेऊन ती चघळा, जेणेकरून तुमच्या तोंडाचा वास इतरांना त्रास देऊ नये. तर मित्रांनो, कच्चा कांदा फक्त गार्निश किंवा सॅलड नाही, तर एक नैसर्गिक औषध आहे जे दररोज तुम्हाला अनेक प्रकारे संरक्षण देते. आता निर्णय तुमचा आहे. तुम्ही त्याला दुर्लक्षित करू इच्छिता, खायचे नाही, की आजपासूनच तुमच्या आहारात त्याला समाविष्ट करायला सुरुवात कराल? लक्षात ठेवा, लहान लहान अन्न निवडीच मोठे आरोग्य लाभ देतात आणि यावेळेस ही लहानशी निवड कांद्याच्या रूपात आहे. कमेंटमध्ये सांगा, तुम्हाला कच्चा कांदा कसा खायला आवडेल, सॅलडमध्ये की चटणीमध्ये? तोपर्यंत निरोगी राहा, आनंदी राहा आणि हो, कच्च्या कांद्याला आजपासून अजिबात कमी लेखू नका. मित्रांनो, मला आशा आहे की आजचा हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल आणि यातून तुम्ही काहीतरी नवीन नक्कीच शिकला असाल. जर हा व्हिडिओ तुम्हाला चांगला वाटला असेल तर त्याला लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब देखील करा आणि या व्हिडिओला सर्वांसोबत शेअर देखील करा. पुन्हा भेटू याच चॅनलवर एका नवीन खूप चांगल्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःची खूप काळजी घ्या. हसत राहा, हसवत राहा आणि रोज काहीतरी नवीन शिकत राहा, जेणेकरून तुम्ही नेहमी निरोगी राहू शकाल.